आता तुमची टूर बुक करा फक्त सिद्धेश कर्णावत यांच्याकडून. तर जगातील सर्वोत्तम ठिकाण काश्मीर पहा फक्त आमच्या सोबत. गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग आणि श्रीनगर पहा फक्त 22,500 रुपयांमध्ये. तर आजच आपली टूर बुक करा. ऑफर फक्त 5 मार्च पर्यंत. आमचा संपर्क पत्रकार सिद्धेश नंदकुमार कर्णावत 8275242969. राजगुरुनगर शहरामध्ये गेले काही दिवस महावितरणचा अत्यंत भोंगळा असा कारभार चालू आहे. अनेक लोक जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही त्यांचे प्रश्न सोडवण्याचा पत्रकार म्हणून प्रयत्न करतो. मात्र आजचे विषय थोडे वेगळे आहेत. 2 दिवसांपूर्वी राजगुरुनगरच्या वाडा रोडला सुगंधा विहार परिसरात टोके नावाचा एक कर्मचारी जातो. दिलीप तापकीर आणि रोहित बोरकर यांची लाईट कट करतो. मात्र त्याहूनही आधी तो हे विचारतच नाही की यांची बिलं भरलेली आहेत की बाकी आहेत. दिलीप तापकीर यांची लाईट कट करण्याच्या आधी 5 दिवस आधी म्हणजेच तारीख पूर्ण होण्याआधी दिलीप तापकीर यांच्याकडून बिल भरलं गेलं होतं. तर बोरकर यांची लाईट कट करण्याआधी 9 मार्चला त्यांच्या ती जी तारीख आहे वीज बिलाची ती पूर्ण होणार होती. म्हणजेच कुठलीही लाईट कट करण्याची गरज नव्हती. मात्र टोके नावाचा हा हेकेखोर कर्मचारी, हम करे सो कायदा अशा पद्धतीने वागणारा कर्मचारी जेव्हा MSCBत काम करतो, महावितरणमध्ये काम करतो, तेव्हा सर्वसामान्यांना त्रास होतो. 3 महिन्यांपूर्वी मनसरे नावाचे वरिष्ठ अधिकारी जेव्हा मला भेटले होते, त्याच्यानंतर ते एकदा भेटले. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हो आम्ही बदली करू. आम्ही त्याची अनेक प्रकरणं ऐकलीत. मात्र त्याच्याही नंतर 4 ते 5 अशी प्रकरणं आली की टोके हे पैसे खात आहेत आणि ते अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले सुद्धा जात आहेत. त्याच्यानंतरचे विषय असे, माझ्यासोबत माझे मित्र सचिन भंडारी यांचा मला एकदा फोन आला मागील महिन्यात. माझा मीटर बदलून घेऊन गेले आणि आता मीटर पुन्हा तोच बसवावा याच्यासाठी ते पैसे मागतायत, कारण तोपर्यंत त्याने मीटर जमा केला नव्हता. सुगंधा विहार परिसरात राहणारा वसीम तांबोळी या युवकाचे सुद्धा मीटर बदलण्याकरता पैसे मागितले गेले. त्या पैसे 2,000 रुपये मागितले गेले. त्यानंतर अजून एकाचे त्याच बिल्डिंगमध्ये 2500 रुपये मीटर बदलायचे घेतले गेले आणि मीटर स्वतःहून आधीच MSCBच्या कर्मचाऱ्यांनी खराब केला असं सुद्धा तेथून कळतंय. जर असं होत असेल तर सर्वसामान्य माणसाने राहायचं कसं? आत्ता काही वेळा आधी सामाजिक कार्यकर्ते दीपक थिगळे यांची सुद्धा एक बातमी बाहेर आली. दीपक थिगळे यांनी प्रकरण बाहेर काढताना त्यात असं दर्शवलं गेलंय की MSCB काही दिवसांपासून स्मार्ट मीटर बसवते, ऑनलाईन मीटर वीज मीटर बसवते आणि त्याचं काहीच कुठल्याच पद्धतीने डिपॉझिट घेतलं जात नव्हतं असं मनसरे यांनी काही पत्रकारांना आमच्यासारख्या सांगितलं होतं. मात्र आता स्मार्ट मीटर बसवल्यानंतर त्याचं डिपॉझिट घेतलं जातंय. हे आत्ता काही वेळा आधी 1 ते 1.5 तासाआधी दीपक थिगळे, सामाजिक कार्यकर्ते दीपक थिगळे यांनी हा विषय बाहेर आणला. जर असं होत असेल तर या इथे जे अधिकारी बसतात त्यांनी त्या खुर्चीवर बसावं की नाही हा सर्वात महत्त्वाचा विषय. कारण जर अधिकाऱ्यांचेच हात त्या भ्रष्टाचारात असतील, पगार मिळतोय, अमाप पगार मिळतोय, मात्र त्याच्याही नंतर ते अधिकारी असे वरचे पैसे खात असतील आणि एखादा टोके हा एक टोके आहे का, तर असे अनेक टोके या इथे MSCBत काम करतात. सर्वच नसतील, मात्र त्या एक टोकेसारखे निदान 80% कर्मचारी आत्ता महावितरणमध्ये वरचे पैसे असे खात आहेत लोकांना घाबरवून की तुमचा मीटर खराब आहे, त्याच्याही नंतर तो जर बदलला नाही तर तुम्हाला असा प्रॉब्लेम येईल, तसा प्रॉब्लेम येईल. तर मग असे लोक आपल्याकडे ठेवायचे का, हा महत्त्वपूर्ण विषय. ही बातमी पाहिल्यानंतर जर खेड तालुक्याच्या MSCBच्या महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टोकेची खेड तालुक्याच्या बाहेर बदली केली नाही तर गुरुवारी सकाळी मी स्वतः महावितरणच्या पुण्याच्या रास्तपेठेच्या कार्यालयात जाऊन येथील 3ही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची, म्हणजे जे इथे नेहरू चौकात जे वाचनालयाच्या कार्यालयाच्या तिथे जे अधिकारी बसतात, त्याच्यानंतर मनसरे हे वरिष्ठ अधिकारी जे चांडोली कार्यालयात बसतात, आणि हा टोकेचं तर निलंबनच करायला पाहिजे अशी मी मागणी करणार आहे. हा विषय शासन स्तरापर्यंत नेऊन या 3ही अधिकाऱ्यांची बदली राजगुरुनगर शहराबाहेर करावी
ही विनंती सुद्धा करणार आहे. आत्ता मी आतमध्ये होतो, एक काल इथे मुलगी कामाला आहे, त्या ताईंकडनं मी एका अधिकाऱ्याचा नंबर मागण्याचा प्रयत्न केला, तर तो नंबर सुद्धा मिळाला नाही. आत्ता वाजलेले 4:20 इथे लॉक आहे. जर असे महावितरणमध्ये कर्मचारी आपले काम करत असतील तर राजगुरुनगर शहरात हे कार्यालय असावं का, की नागरिकांनी स्वतःहून आंदोलन करून हे कार्यालय बंद पाडावं, याचा सुद्धा आता नागरिकांनी विचार करावा. मी हे आज का बोलतोय तर गेल्या 8 ते 10 दिवसात मला कमीत कमी 12 ते 15 फोन आले की आता आम्ही वैतागलोय, तुम्ही पत्रकार म्हणून काम करताय काय. तर आम्ही पत्रकार म्हणून कायम सजगच असतो, कायम उभेच असतो जनतेसाठी. मात्र जर गुरुवारपर्यंत टोकेची बदली खेड तालुक्याच्या बाहेर झाली नाही तर मनसरे या इथे जे बसणार आहेत ते अधिकारी आणि खुद्द टोके यांच्या विरुद्ध शासन स्तरावर स्वतः मी पत्र लिहून त्यांचं निलंबन करावं अशी विनंती करणार आहे. कॅमेरामन सचिन भंडारीसह सिद्धेश कर्नावट, फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर. खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वास हीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9 8 5091 9999.